एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता ह्या प्रकरणामधील आज आपण प्रश्न क्रमांक 4 विधान आणि तर्क प्रश्न या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत. यापूर्वी मित्रांनो आपण या प्रकरणातील प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा या तीनही प्रश्नांची माहिती अभ्यासलेली आहे. प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये असणाऱ्या उत्तरांची चर्चा आपण केलेली आहे आणि ते उत्तर बरोबर का याविषयीची कारणं देखील प्रूफसह आपण पाहिलेली आहेत. आज आपण चौथा प्रश्न अभ्यासतोय. या प्रश्नामध्ये विधान दिलेली जातात आणि त्या विधानांचा एकमेकांशी तर्क लावून आपल्याला काही पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायांमधून बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. चला तर मग अशा पद्धतीचे प्रश्न जर आले तर ते कसे सोडवायचे आणि त्यांची उत्तरं कशी शोधायची याविषयीची आपण माहिती पाहूयात. मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर्क विधान अ म्हणजे पहिले विधान दिलेलं आहे ते पाहूयात. एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते, असं आपल्याला पहिले विधान दिलेलं आहे. यानंतर तर्क विधान ब म्हणजे दुसरं एक विधान आपल्याला त्याचबरोबर दिलेलं आहे. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते. अशी दोन विधानं दिलेली आहेत. त्याला आपण तर्क विधान अ आणि तर्क विधान ब असं दोन नावं देण्यात आलेली आहे. या दोन विधानांच्या आधारे आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत. पर्याय अ, विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे, असा पहिला पर्याय दिला. दुसरा पर्याय आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क पर्याय आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे मित्रांनो, हे जे दोन विधानं दिलेले आहेत त्या दोन विधानांच्या संदर्भात तर्क लावलेले आहेत. काय तर्क लावलेत की अ हे विधान बरोबर आहे, ब हे विधान चूक आहे, किंवा अ हे विधान चूक आहे, ब हे विधान बरोबर आहे. काही विधानांमध्ये आपल्याला सांगितले की दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि पहिल्या विधानाचा दुसरं विधान स्पष्टीकरण देत आहे. अशा पद्धतीने काही तर्क लावून दिलेले आहेत. त्या तर्कानुसार आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला उत्तर शोधताना आपल्याला काम करावं लागेल. दिलेले विधान बरोबर आहे की नाही हे शोधायचं आणि ते एकमेकांशी संबंधित आहे की नाही हे पाहायचं. चला मग पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला तर्क पाहूयात, पहिले विधान पाहूयात. पहिले विधान दिलं होतं एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. तर हे विधान बरोबर आहे. लवचिकतेमध्ये एकाचा परिणाम दुसऱ्या चलावरती होत असतो आणि ते लवचिकतेद्वारे स्पष्ट करता येतं. दुसरं ब विधान होतं मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते. तर हे विधान देखील बरोबर आहे. किंमत आणि इतर जे मागणीवरती परिणाम करणारे घटक आहेत त्यांच्यामुळे मागणीवरती किती परिणाम होतो हे मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेत सांगितलेलं आहे. म्हणून हे विधान देखील बरोबर आहे. म्हणजे दोन्हीही विधानं आपली बरोबर आहेत. मग दोन्ही विधानं बरोबर असतील तर दोन्ही विधानं बरोबर असणारा पर्याय आपल्याला सुरुवातीला प्रथम शोधावा लागेल. पहिल्या पर्यायामध्ये सांगितलं होतं अ सत्य आहे पण ब असत्य म्हटले, म्हणजे हा पर्याय योग्य नाही. ब असत्य म्हटले, असत्य तर आपले एकही नाही म्हणून हा देखील पर्याय चुकीचा आहे. क पर्याय पाहूया. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर या ठिकाणी दोन्ही सत्य म्हटलेले आहेत म्हणून हा पर्याय चालू शकेल. पण इथं पुढं जो अर्थ लावलेला आहे तो बरोबर आहे का तो व्यवस्थित चेक करून घ्या. विधान ब हे
अचे स्पष्टीकरण आहे. हे जे विधान दिले ते अचं स्पष्टीकरण करतंय का? अमध्ये जी गोष्ट सांगितली होती, एका चलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो ते लवचिकता स्पष्ट करते, हे जे सांगितले त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी हे उदाहरण होऊ शकतं का? मागणीची लवचिकता ही संकल्पना, किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते, म्हणजे ही मागणीची लवचिकता आहे. तर हे विधान याचं स्पष्टीकरण करते, कारण एका घटकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो त्याला लवचिकता म्हणतात. आणि मग मागणीच्या लवचिकतेमध्ये तेच आहे, किंमत आणि इतर घटकांचा परिणाम मागणीवर झाला, म्हणजे हे याचं उदाहरण होईल. असं जेव्हा एखाद्याचं उदाहरण वाटेल तेव्हा ते त्याचं स्पष्टीकरण करत असतं. म्हणून हे विधान सत्य आहे आणि ब हे विधान अचे स्पष्टीकरण करत आहे, हे देखील बरोबर आहे. आणि शेवटचा पर्याय दिला होता स्पष्टीकरण करत नाही, तर ह्या ठिकाणी स्पष्टीकरण करतंय, ते एकमेकाशी संबंधित आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे. म्हणून उत्तरामध्ये लिहा पर्याय क्रमांक क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. समजलं? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर दुसरा प्रश्न या प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर्क विधान अ. पुन्हा एक विधान आपल्याला दिले. एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवते. दुसरा तर्क विधान ब आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. दोन विधानं दिलेली आहेत आणि त्यांचे पर्याय त्यावरून तयार केलेत. विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. ब विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. की दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे स्पष्टीकरण करत नाही. याचंही उत्तर आपण आधी जे प्रश्न सोडवला त्या पद्धतीने सोडूयात. सुरुवातीला दोन्ही विधानं बरोबर आहेत का हे चेक करून घेऊयात. एका वस्तूच्या मागणीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत जो बदल होतो तो दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण चहाची किंमत बदलली तर त्याचा परिणाम कॉफीच्या मागणीवरती होतो. म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली की अन्य वस्तूच्या मागणीवरती बदल होऊ शकतो. किंवा साखरेची किंमत बदलली तर गुळाची मागणी बदलेल, म्हणजे एकाची किंमत बदलते दुसऱ्याची मागणी बदलते. हे विधान बरोबर आहे. दुसरं, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. दुसरे सांगितले एखाद्या उपभोक्त्याचं उत्पन्न बदललं म्हणजे माझा पगार वाढला म्हणजे माझं उत्पन्न बदललं तर वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर माझं उत्पन्न वाढलं, माझं उत्पन्न बदललं की माझी मागणी देखील बदलेल, म्हणजेच उत्पन्नातील बदल मागणीत बदल घडवतो. हे देखील विधान सत्य आहे. दोन्ही विधानं बरोबर दिली. पहिलं विधान ह्या ठिकाणी असत्य म्हटलं होतं पर्यायातलं, म्हणून हा पर्याय चालणार नाही. दुसऱ्या ब पर्यायात इथं असत्य म्हटले म्हणून हा देखील पर्याय चालणार नाही. दोन्ही विधानं सत्य, दोन्ही विधानं सत्य, पुन्हा मगाचे सारखेच पर्याय आहेत. आता आपल्याला शोधायचं आहे यापैकी योग्य पर्याय कोणता. क मध्ये सांगितलं होतं दोन्ही विधाने सत्य असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर पहा स्पष्टीकरण करतंय का? करत असेल तर पर्याय क बरोबर येईल, करत नसेल तर पर्याय ड बरोबर येईल. इथे सांगितलं होतं एका वस्तूच्या किमतीतील बदल अन्य वस्तूच्या मागणीत बदल करतोय आणि इथं म्हणले उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा बदल मागणीत घडतोय. मग एका वस्तूची किंमत आणि दुसऱ्या वस्तूची मागणी यांचा जो संबंध आहे त्याचं स्पष्टीकरण याच्यातून मिळतंय का? हे त्याचं उदाहरण आहे का? मी जसं तुम्हाला चहा, कॉफी, साखर, गूळ यांचं उदाहरण दिलं तसं काही उदाहरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे का? नाही. हे पूर्णपणे वेगळा भाग आहे. माझ्या उत्पन्नामुळे देखील मागणीत बदल घडतो, इतर वस्तूंच्या किमतीमुळे देखील मागणीत बदल घडतो, पण हे दोन्ही घटक वेगवेगळे आहेत, यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. म्हणून हे एकमेकांशी संबंधित नसल्याने दोन्ही विधानं सत्य तर आहेत पण ब हे अचे स्पष्टीकरण करत नाही. त्यामुळे आपला पर्याय ड हा असणं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ड दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे स्पष्टीकरण करत नाही. समजले? चला पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न. तर्कविधान अ. कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. तर्कविधान ब. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते.
दोन विधानं पुन्हा देण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी पर्याय आहेत. सेम पर्याय आहेत पुन्हा. विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. चला याचंही उत्तर शोधूयात, पण उत्तर शोधण्याआधी आपल्याला दोन्ही विधानं बरोबर आहेत की चूक आहेत हे शोधून घ्यावे लागेल. पहा, पहिले विधान सांगितलं होतं तर्कविधान अ, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. आता हे विधान थोडंसं व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल, कारण ह्या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन निर्माण करणारा विधान आहे. काय कन्फ्युजन होतं आहे पहा. कमी लवचिकतेमध्ये मागणीची जी लवचिकता आहे ती कमी लवचिक असेल तर त्यामध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी आहे असं म्हटलेलं आहे. पण जेव्हा मागणीची लवचिकता कमी असते तेव्हा किमतीची लवचिकता ही कमी होत नाही. इथं काय पाहिजे होतं, मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. इथं किमतीची लवचिकता म्हटलंय म्हणून विधान थोडंसं चुकीचं वाटतंय. ह्या ठिकाणी जर आपल्याला मागणीची असे शब्द दिला असता तर हे विधान योग्य झालं असतं. आता तसं मागणीची किंमत लवचिकता पण आहे. मागणीची किंमत लवचिकता, पण किमतीची लवचिकता नाही. आपण किमतीच्या लवचिकतेचा अभ्यासच केला नाही. आपण कोणाच्या लवचिकतेचा अभ्यास करतोय? मागणीची लवचिकता. आणि इथं म्हणतात किमतीची लवचिकता. मागणीची किंमत लवचिकता असते पण किमतीची लवचिकता नाही. पुन्हा व्यवस्थित विधान समजून घ्या. किमतीची लवचिकता आपण पाहत नाही, मागणीची पाहतोय. मागणीच्या लवचिकतेत किंमत लवचिकता आहे म्हणून ती किमतीची लवचिकता नाही, मागणीचीच आहे ती. मागणीची किंमत लवचिकता असते, मागणीची उत्पन्न लवचिकता असते. मागणीची उत्पन्नाची लवचिकता असं नाही म्हणत आपण त्याला. म्हणून ह्या ठिकाणी जर शब्द मागणीची लवचिकता असती तर विधान बरोबर असतं, पण इथं किमतीची म्हटल्यामुळे पहिलेच विधान ह्या ठिकाणी चूक आहे. दुसरं विधान पाहूया. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. हे विधान बरोबर आहे. जेव्हा एकापेक्षा कमी लवचिक मागणी असते ना तेव्हा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा, किंमत जेवढ्या घटकाने बदलली ना त्याच्यापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. किंमत जेवढी बदलेल त्याच्यापेक्षा मागणी कमी बदलते. असं जेव्हा होईल तेव्हा ती एकापेक्षा कमी लवचिक असते. हे विधान बरोबर आहे. म्हणून पहिलं विधान आपलं चूक आहे, दुसरं विधान मात्र बरोबर आहे. असं कुठं दिलेलं आहे? विधान अ सत्य, पहिले तर सत्य नाही आहे म्हणजे हा पर्याय चूक आहे. विधान अ असत्य, पहिलं विधान असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे म्हणजे हा पर्याय ह्या ठिकाणी योग्य वाटतोय. म्हणून पर्याय ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे, हे आपलं उत्तर असेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला 3 प्रश्न ह्या ठिकाणी दिले होते आणि तीनही प्रश्नांमध्ये अशा पद्धतीने 2-2 विधानं देऊन त्या 2 विधानांमध्ये असणारा संबंध आपल्याला पर्यायांमध्ये दिलेला आहे. त्याच्यातून योग्य संबंध विचारात घेऊन आपण उत्तर शोधायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर्कविधानाचे थोडंसं विचार करावा लागेल, थोडीशी त्याविषयीचा तर्क लावावा लागेल, तेव्हाच आपलं उत्तर योग्य आणि व्यवस्थित येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.